नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आम्ही आज ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। तर आज आपण बघणार आहोत कोकालिक सुत्त। कोकालिक सुत्त बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये भिक्षूंचा द्वेष केल्याचा परिणाम काय होतो ह्या व्हिडिओद्वारे आज आपण बघणार आहोत। बरेचसे लोक काय करतात की भिक्षूंचा द्वेष करतात, तर भिक्षूंचा द्वेष केल्याने त्याचा परिणाम कसा भोगावा लागतो आणि परिणाम आपल्याला कोणत्या प्रमाणात मिळतो, कसा मिळतो हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। एका काळी भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीतील अनाथपिंडकाने बांधलेल्या जेतवन विहारात विहार करत होते। अनाथपिंडकांनी जो जेतवन बुद्ध विहार बांधला होता श्रावस्ती ह्या नगरामध्ये, तिथे एका वेळी भगवान बुद्ध विहार करत होते। तेव्हा कोकालिक नावाचा भिक्षू भगवंताच्या भेटीस गेला। जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवन विहारात विहार करत होते तेव्हा हा कोकालिक नावाचा भिक्षू भगवान बुद्धांना भेटण्यासाठी जेतवन बुद्ध विहारात गेला आणि तिथे जाऊन भगवंतांना वंदन केलं आणि वंदन करून तो एका बाजूला जाऊन बसला। बसल्यावर तो कोकालिक भिक्षू भगवान बुद्धांना म्हणाला, भंते, सारीपुत्र आणि मोग्गलान हे पापी आहेत, त्यांची इच्छा वाईट आहे। अशा प्रकारे भंते सारीपुत्र आणि भंते महामोग्गलान यांच्याबद्दल हे कोकालिक भिक्खू भगवंतांना सांगू लागले। आणि भंते सारीपुत्र आणि महामोग्गलान हे जे होते हे खूप श्रेष्ठ भिक्खू होते आणि भगवंतांचे सर्वात प्रिय शिष्य मानले जायचे। तेव्हा तर जेव्हा भगवान बुद्धांनी कोकालिक भिक्खूच्या वाणीतून हे सगळं ऐकलं तेव्हा भगवान हे सगळं ऐकून त्याला म्हणाले, कोकालिक असे म्हणू नकोस, सारीपुत्र आणि मोग्गलान हे अतिशय शीलवान आणि ज्ञानी आहेत। भगवान बुद्ध त्या कोकालिक भिक्षूला सांगू लागले की तू असा अजिबातही बोलू नको, जे सारीपुत्र आणि महामोग्गलान आहेत ते अतिशय शीलवान आणि ज्ञानी आहेत। भगवान बुद्धांनी सांगितल्यानंतरही दुसऱ्यांदाही आणि तिसऱ्यांदाही तो तेच गोष्ट रिपीट करत होता। कोकालिक भगवंतांना वंदन करून प्रदक्षिणा करून काही वेळातच तिथून निघून गेले। पण जेव्हा ते तिथून गेले, जेतवन विहाराच्या बाहेर गेले, तर काही वेळातच त्यांच्या संपूर्ण शरीरावर मोहरीसारख्या फोड्या निघाल्या। त्याच्या संपूर्ण शरीरावर काही वेळाच्या आतमध्येच मोहरीच्या आकारामध्ये फोडे त्यांच्या शरीरावर निघून आले आणि त्या काही वेळाने मुगा एवढ्या, तर काही वेळाने चण्या एवढ्या आणि मग बेरा एवढ्या, मग आवड्यासारख्या आणि शेवटी मोठ्या बेलासारख्या झाल्या। बेल जो असतो फळ, त्या बेल फळासारख्या मग ते फोडे झाले आणि त्यानंतर ते फुटून त्यातून पू आणि रक्त वाहू लागले। अशा प्रकारे कोकालिक भिक्खू जेव्हा बाहेर निघाले तर काही वेळातच त्यांच्या शरीरावर मोहरीसारख्या आणि मोहरीसारख्या फुड्यापासून तो फुडा बेल फळा एवढ्या आकारामध्ये झाला आणि काही वेळातच शेवटी त्या फुटून त्यातून पू आणि रक्त बाहेर येऊ लागला। त्या दुःखद रोगामुळे कोकालिकाचा मृत्यू झाला। किती तो दुःखद रोग होता। सारीपुत्र भंतेजी आणि महामोग्गलांविषयी द्वेष ठेवून कोकालिक मेल्यानंतर पदुम नरकात जन्म घेतो। जेव्हा हा कोकालिक
मरण पावतो, तर मेल्यानंतर पदुम नरकामध्ये याचा पुनर्जन्म होतो. रात्री संपल्यानंतर सहमपत्ती ब्रह्मा स्वतः भगवानाच्या भेटीस येतात. जेव्हा रात्र संपते तर रात्र संपल्यानंतर सहमपत्ती ब्रह्मा स्वतः भगवान बुद्धांना भेटण्यासाठी येतात. त्याने भगवंतांना वंदन करून सांगितलं. ब्रह्माने भगवंतांना वंदन केलं आणि सांगितलं. तर काय सांगतात ते की भन्ते कोकालिक भिक्षू मरण पावला आहे. कोकालिक भिक्षू मरण पावला आहे. त्याने सारीपुत्त आणि महामोग्गलायांविषयी द्वेष ठेवल्यामुळे त्याच्या पदुम नरकात जन्म घेतला आहे. सारीपुत्त आणि महामोग्गलायांबद्दल त्यांनी जो आपल्या मनामध्ये द्वेष ठेवला होता त्याच्यामुळे त्याचा आता पुनर्जन्म कुठे झालेला आहे, जन्म कुठे झालेला आहे, तर पदुम नरकामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आता त्यांचा जन्म तर पदुम नरकामध्ये झाला, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की पदुम नरक कसा असते आणि तिथलं जीवन कशा प्रकारे असते. तर हा पदुम नरकाचे वर्णन दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान भिक्षूंना संबोधित करत सांगू लागले. भगवान सगळ्या भिक्षूंना संबोधित करत म्हणू लागले की भिक्षूंनो, ब्रह्मा सहमपत्ती मला भेटण्यासाठी आले होते आणि त्याने मला कोकालिकाच्या नरक गमनाची माहिती दिली. तेव्हा एका भिक्षूने विचारलं की भन्ते पदुम नरकाचे आयुष्य किती मोठी आहे. भगवान म्हणाले, भिक्षूंनो, पदुम नरकाचे आयुष्य इतके लांब आहे की ते मोजणे अशक्य आहे. पदुम नरकाचे आयुष्य इतकं लांब आहे की ते आपण मोजू शकणार नाही, मोजणे अशक्य आहे. पण एक उपमा आहे. भगवान बुद्ध उदाहरण देऊन सांगतात की समजा एका गाडीत 20 खारी तीळ, खारी म्हणजे माप, तर 20 खारी माप तीळ भरलेली आहे. दर 1000 वर्षांनी, 1000 वर्षांनी एक मनुष्य त्यातून एक तीळ काढतो. एक मनुष्य त्यातून एक तीळ काढतो. अशा पद्धतीने सगळे तीळ जेव्हा संपतील, पण पदुम नरकाचे एक जीवन संपणार नाही. जरी त्याच्यामधले सगळे तीळ संपून गेले तरी सुद्धा पदुम नरकाचे एक जीवन संपणार नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध सगळ्यांना पदुम नरकातलं आयुष्य समजावून सांगतात. त्यानंतर भगवान नरकांचे पायऱ्या पायऱ्याने नाव व आयुष्य समजावून सांगतात. तर नाव कोणकोणते आहेत? अब्बुद, निरब्बुद, अबब, अहह, अट्टट्ट, कुमुद, सौगंधिक, उत्पल, पुंडरीक आणि शेवटी पदुम. अशा प्रकारे ही नरकाची नावे आहे. पदुम नरक जो आहे तो सर्वात शेवटी आणि सर्वात भीषण आहे. भगवान पुढे सांगतात की एखादा व्यक्ती ज्याचा अजिबातही दोष नसेल आणि दोष नसलेल्या व्यक्तीची जो कोणी व्यक्ती निंदा करतो, संताची, भिक्षूंची जो कोणी निंदा करतो, ज्याचा अजिबातही दोष नाही आहे, तो स्वतःच नाश पावतो. अशा व्यक्ती, निंदा करणारा व्यक्ती स्वतःच नाश पावतो. आणि जो सत्याला झाकतो तो नरकात जातो. जो व्यक्ती सत्याला झाकतो, सत्य जो आहे त्याला लपवून नेतो आणि असत्य जो आहे त्याला समोर आणतो, तर असा व्यक्ती नरकात जातो. पवित्र भिक्षूंची निंदा करणारा नरकात लोखंडाच्या फोडांवर झोपतो. एखादा पवित्र भिक्षू आहे आणि पवित्र भिक्षूंची जर कुणी निंदा केली तर निंदा करणारा व्यक्ती नरकामध्ये त्याचा जन्म होते आणि तो लोखंडाच्या फोड्यावर झोपतो. असा व्यक्ती लोखंडाच्या कढईत पडतो आणि तळला जातो. लोखंडाची जी कढई असते त्याच्यामध्ये पडतो असा व्यक्ती आणि त्या तेलामध्ये तो तळला जातो. असीपत्र जातो. असीपत्र वनात म्हणजे जिथे माणसाची जीभ ओढून कापली जाते अशा वनामध्ये तो जातो. असा व्यक्ती वैतरणी नदीत पडतो. वैतरणी नदीत पडतो म्हणजे धारदार पाण्याने जखमी
होतो. अशा व्यक्तीला सगळ्या बाजूनी कावडे, गिधाड आणि कुत्रे त्याला फाडून टाकतात. ज्याच्या वाणीमध्ये संयम नाही तो नरकात पडतो. असा व्यक्ती ज्याच्या त्याच्या वाणीवर संयम नाही, भिक्षूंबद्दल मनामध्ये द्वेष ठेवतो, अपशब्द बोलतो, असा व्यक्ती सुद्धा नरकामध्ये जन्म घेतो. पाप कर्म कोणतंच नष्ट होत नाही. जर आपण पाप कर्म करत असणार तर तो पाप कर्म कोणताही असो कधीही नष्ट होत नाही. ते कर्म फळ देतातच. पापाचं फळ आपल्याला मिळतो आणि त्याचं फळ कडू फळ आपल्याला मिळते. आणि जर आपण कुशल कर्म करू, चांगलं कर्म करू तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळते. त्याचं फळ आपल्याला पुण्याच्या रूपामध्ये मिळते. अशा प्रकारे मग भगवान बुद्ध सगळ्या भिक्षूंना समजावून सांगतात, भिक्षूंनो, जो सज्जनांची निंदा करतो, जो कुणी सज्जनांची निंदा करतो त्याचा परिणाम पदुम नरकासारख्या भीषण असतो. ज्याप्रमाणे पदुम नरकामध्ये त्याचा जन्म होतो आणि त्याचा परिणाम अतिशय भीषण असतो, तर निंदा करणाऱ्या व्यक्तीचा परिणाम सुद्धा असाच असतो. म्हणून आपले मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवायला पाहिजे. सद्विचार करायला पाहिजे आणि द्वेष टाळायला पाहिजे. मनुष्य 3 प्रकारे दुष्कर्म करतो, काया, वाचा आणि मनाद्वारे. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन म्हणजे चित्त म्हणजे मन. तर सर्वात श्रेष्ठ आहे मन. मनामध्ये जे उत्पन्न झाला, तर मनामध्ये जर आपल्या उत्पन्न झाला की आपण कुशल कर्म करू, चांगला कर्म करू, तर आपण तो चांगला कर्म करतो. आणि मनाला जर वाटलं की अकुशल कर्म करायला पाहिजे, एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला शिवीगाळी दिली तर आपला मन दुखते आणि मन आपला विचार करते की त्याने मला शिवीगाळी दिली, तर आपल्याला वाईट वाटते आणि वाईट वाटल्यामुळे आपल्या शरीराद्वारे आपण दुष्कर्म करतो. ह्याच कारणामुळे मर्डर वगैरे होत राहतात. म्हणून काया, वाचा आणि मन शुद्ध ठेवायला पाहिजे. आपल्याला सद्विचार, चांगले विचार करायला पाहिजे आणि द्वेष टाळायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा होता कोकालिक सूक्त. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सज्जनांची जर आपण निंदा केली तर त्याचा परिणाम कशा रूपामध्ये आपल्याला भोगायला मिळते. कोकालिक भिक्खूंनी भंते सारिपुत्त आणि महामोगलांची निंदा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या शरीरावरती मोठे मोठे बेलासारखे फोडे आले आणि ते फोडे फुटून त्याच्यामधून पू आणि रक्त बाहेर पडला आणि अशा प्रकारे त्याची मृत्यू झाली. आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पदुम नरकामध्ये जन्म झाला. तर अशा प्रकारे आपण कुशल कर्म करायला पाहिजे, अकुशल कर्म करणे टाळायला पाहिजे. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय भीम. नमो बुद्धाय.